हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या आमच्या या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पोलीस भरतीला पडलेले प्रश्न म्हणजे जेणेकरून आता येणाऱ्या 10 ते 15 दिवसात पोलीस भरतीचा पेपर होणार आहे. मग त्या दृष्टीने आपण महत्त्वाचे नफा व तोटा या टॉपिकचे महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आता येणाऱ्या पेपरला कोणत्याही प्रश्नामध्ये अडचण येणार नाही. मी जवळपास सर्व टाईप त्यातून कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही हा व्हिडिओ एकदा बघून जावा, जेणेकरून तुम्हाला पेपरामध्ये एकही प्रश्न चुकणार नाही. त्यामुळं हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. जवळपास तुम्हाला नफा व तोटा टाकीचे सर्व टाईप यामध्ये मी कव्हर करणार आहे. तर तुमचा वेळ न घालवता मी आज प्रश्नांच्याद्वारे तुम्हाला कन्सेप्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वांनी बघायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल तर प्रश्न काय आहे रे? एका माणसाने 5 रुपयाला 6 या दराने पेन खरेदी केलेत. म्हणजे किती रे? 5 रुपयाला 6 खरेदी केलेत. म्हणजे किती? 5 रुपयाला 6 खरेदी केलेत. म्हणजे एका पेनची किंमत किती येणार रे? 5 रुपयाला 6 खरेदी केलेत. बरोबर, 5 रुपयाला 6 खरेदी केलेत. आणि काय म्हटलं रे? आणि 6 रुपयाला 5 या दराने विकलेत. म्हणजे किती रे? एक पेन 6 रुपयाला 5 या पेनाने, म्हणजे 6 रुपयाला 5 पेन विकलेत. ही काय रे माझी खरेदी किंमत आहे. ही काय रे माझी विक्री किंमत आहे. बरोबर. मग आपल्याला शेकडा नफा काढायचा. नफा काढताना काय करतो रे आपण? विक्री किंमत वजा खरेदी किंमत छेद खरेदी किंमत करतो. बरोबर. तर तेच करायचं इथं. तर आपल्याला विक्री किंमत किती दिली रे? 6/5 आलं. वजा खरेदी किंमत किती आहे रे? 5/6 आलं. छेद काय असते रे आपलं? खरेदी किंमत 5/6 आलं. गुणिले 100 येणार. बरोबर. तर काय करायचं आहे आता? मध्ये वजाबाकी चिन्ह, तर काय करा? 6 36 वजा 25 6 30 मोठा छेद 5/6. बरोबर. गुणिले 100 हाय तसं लिहून घ्यायचं आहे. गुणिले 100 हाय तसं लिहून घ्यायचं. तर काय येणार रे? इथं काय येणार? 36 मधनं 25 गेले, राहिले किती रे? 11. 11/30 मोठा छेद 5/6 गुणिले 100. मग आता काय होणार रे? पुढची स्टेप काय येणार रे? तर काय होणार? 11 गुणिले छेदाचा छेद जाणार अंशात. 11 गुणिले 6 छेद 5 गुणिले 30. बरोबर. तर काय येणार आहे नंतर? 6 30 इकडे गुणिले 100 आहेच आपला. 6 30 5 25 25 चोक 100. बरोबर. मग पर्सेंटेज किती येणार आहे? 44% नफा होईल. उत्तर पॉझिटिव्ह आलं म्हणजे काय होणार आहे? नफा होणार. मग याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. हा प्रश्न पोलीस भरतीला भरपूर वेळा येऊन गेलाय. त्यामुळे काय केलं रे आपण या गणितात? पहिला एका पेनची आपण खरेदी किंमत काढून घेतली, त्यानंतर एका पेनची आपण विक्री किंमत काढून घेतली. आणि जनरली नफाचा फॉर्म्युला काय असतोय? नफाच म्हणजे काय असतोय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत छेद खरेदी किंमत केलं. मग हाय तसं आपण व्हॅल्यू जे काढल्यात ते हाय तसं टाकून घेतलं आपण. टाकून घेतल्यावर आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर डायरेक्ट आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये उत्तर आलं. त्यामुळे याचं उत्तर 44% नफा पर्याय क्रमांक सी हे येते. हा झाला पहिला प्रश्न. तर पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ते एकदा बघून घ्यायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 2 काय म्हटलंय बघा? 10 वस्तूची खरेदी किंमत ही 8 वस्तूंच्या विक्री किंमत एवढी आहे. म्हणजे काय म्हटलं आपल्याला? 10 वस्तूंची खरेदी किंमत ही बरोबर किती आहे रे? 8 वस्तूंच्या विक्री किंमत एवढी आहे. बरोबर. 10 वस्तूंच्या खरेदी किंमत ही 8 वस्तूंच्या विक्री किंमत एवढी आहे. तर आपल्याला शेकडा नफा किंवा तोटा काढायचा आहे. तर याने आपल्याला काय म्हटलंय? शेकडा नफा किती आहे विचारले. म्हणजे आपल्याला एवढं फिक्स करायला की आता नफा झालाय आपला. तर कसं करणार आहे? तर खरेदी किंमत करून काय घ्यायचं आपण? खरेदी किंमत विक्री किंमतीला इकडे आणून घ्या. छेद विक्री किंमत बरोबर काय येणार आहे? इथं 8 आहे तसं आहे आणि 10 ला इकडे जाणार. 8/10 आलं. बरोबर. महिला भाग करून घ्या. 4/5 आलं. बरोबर. 4/5 आलं. बरोबर. मग काय असते रे? खरेदी किंमत आणि विक्री किंमत. आता बघा, समोर समोर जी व्हॅल्यू आहे तिची व्हॅल्यू धरायची. विक्री किंमत बरोबर 5 आली आपली, खरेदी किंमत बरोबर आपली 4 आली. विक्री किंमत आपली बरोबर 5 आली आणि खरेदी किंमत आपली बरोबर 4 आली. तर काय येणार रे? आता बघा, खरेदी किंमत आपली 4 आहे आणि विक्री किंमत आपली 5 आहे. म्हणजे काय रे? खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. म्हणजे काय होणार आहे? आपल्याला नफा होणार. या गणितात त्यांनी डायरेक्ट दिले की नफाच होणार आहे, परंतु आपल्याला समजा माहित नाही आहे आणि सांगितलं नफा किंवा तोटा काढा, तर यावर कळून जाते. खरेदी किंमत आपली 4 आली, विक्री किंमत 5 आली. खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत मोठी आहे म्हणजे आपल्याला नफा होणार. नफा किती झाला रे? नफा आपल्याला 4 आणि 5 याचा गॅप किती आहे रे? 1चा नफा झाला.
कितीवर नफा झाला, नफा किंवा तोटा आपण मोजताना कशावर मोजतोय रे, खरेदी किमतीवर मोजतोय. म्हणून खरेदी किंमत 4 गुणिले 100 म्हणजे किती येणार आहे उत्तर, 25%. 25% या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे जर बरोबर उत्तर आहे. म्हणजे काय रे, 25% याला नफा झाला. मग केले काय रे आपण, खरेदी किंमत आणि विक्री किंमत याचं आपण डायरेक्ट समीकरण लिहून घेतलं. म्हणजे जसं क्वेश्चन मध्ये दिलंय त्याच पद्धतीने आपण समीकरण लिहून घेतलं आणि त्यानुसार काय केलं, सिम्प्लिफाय केलं. खरेदी किंमत विक्री किंमत केलं आणि यांचं सिम्प्लिफिकेशन करून आपण गुणोत्तर काढून घेतलं. मग गुणोत्तर काढलेस, खरेदी किंमतला आहे तसं जे गुणोत्तर आले ते समोरचं गुणोत्तर घेतलं. विक्री किंमतला ज्याच्या समोर जे गुणोत्तर आले ते गुणोत्तर घेतलं. नंतर काय केलंय, खरेदी आणि विक्री यांच्यावर नफा झालाय तर नफा किंवा तोटा आपण कायम हे खरेदी किमतीवरच मोजतो. म्हणून खरेदी किंमत आपण खाली घेतली, त्यांच्यातला गॅप जो आहे 1 चा तो वरती घेतला, गुणिले 100 केलं म्हणजे आपल्याला डायरेक्ट पर्सेंटेज मध्ये उत्तर आलं. हा झाला प्रश्न क्रमांक दुसरा. तर तिसरा प्रश्न बघा. या व्हिडिओमध्ये मी सर्व वेगवेगळ्या टॉपिकचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही सर्व प्रश्न बघून घ्या जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये अडचण येणार नाही. तर बघा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणते बघा. 8 रुपयाला 9 या दराने पेन्सिल खरेदी करून, म्हणजे किती रे, 8 रुपयाला 9 म्हणजे काय, खरेदी किंमत काय रे माझी, 8 रुपयाला 9 घेतल्यात त्यांना, बरोबर. 8 रुपयाला 9 खरेदी केल्यात. त्यानंतर काय म्हटलं बघा, खरेदी करून 9 रुपयाला 8 विकले त्यांना. किती रे, विक्री किंमत काय म्हटलं रे, 9 रुपयाला 8 विकलेत त्यांना. तर आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. मग मगासारखाच काढायचा आहे. तर काय येणार रे, आपल्याला नफा काढायचा आहे. नफा काढायचं सूत्र काय असते रे, नफा म्हणजे काय असते रे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत छेद खरेदी किंमत. हे सर्वांनाच माहिती आहे. विक्री किंमत वजा खरेदी किंमत छेद खरेदी किंमत म्हणजे काय रे, विक्री किंमत आहे तच टाका 9/8 वजा खरेदी किंमत किती रे, 8/9 छेद 8/9, बरोबर. आपल्याला मगासारखं सोडून घ्यायचं आहे. मग काय येणार रे बघा, 9 किती रे, 81 आणि 8 किती रे, 64, 8 किती रे, 72 छेद काय येणार रे, 8/9, बरोबर. इथपर्यंत सर्वांना कळालंय. 8/9 आलंय, सिम्प्लिफिकेशन करून घेतलं. तर आता काय करणार आपण, डायरेक्टला कट पण करू शकतो. मगाशी मी आता वरती करून लिहिलेलं, डायरेक्ट तुम्ही छेदाला छेद कट करू शकता. म्हणजे कसं रे, तर बघा, तर काय करणार तुम्ही, या 9ला 8 9/8 72 झालं, बरोबर. तर आता बघा पुढे काय राहिलं रे, 81 मध्ये 64, 16 आणि 1 17, बरोबर. 17/8 आणि छेदाचा छेद पण 8, बरोबर. आणि याचा गुणिले, इथं गुणिले आपला पर्सेंटेज 100 राहिलाय, तो आपण पर्सेंटेज 100 आहे तसा समजून घ्यायचं की आपल्याला पर्सेंटेज काढायचं म्हणजे गुणिले आपल्याला 100 करायचंच आहे. मग आता हे आलं, ह्याला गुणिले काय रे, 100 तर आहेच, बरोबर. ह्याला गुणिले 100 तर आहेच. तर काय येणार आहे उत्तर बघा, 17 छेद, आता बघा आपल्याला 4 ने भाग घालू शकतो का आपण, तर 4 ने भाग घालावा किंवा काय करा, ह्याला 1700 माना आणि डायरेक्ट 8/8 64 लिहा, बरोबर. असं लिहू शकतो आपण. आता ऑप्शन मध्ये नजर मारा. ऑप्शन मध्ये काय दिले बघा, 26 20 15 आणि 10 असं ऑप्शन दिलं आपल्याला. मग काय येणार आहे, अप्रॉक्सिमेट उत्तर काय करायचं बघा, 64 गुणिले 3 केलं तर काय, 60 गुणिले 3 केलं किती येणार आहे आपलं, 180 येते, बरोबर. मग 64 गुणिले 2 केलं तर किती येणार आहे आपलं, 128. तर आपल्याला तुम्हाला भागाकारामध्ये प्रॉब्लेम होत असेल तर डायरेक्ट आपल्या साईडला भागाकार करून घ्या. म्हणजे कसं तुमचा प्रश्न चुकणार नाही. इथं 64 लिहा, काय येणार, 64 दोन्ही किती येते रे, 64 दोन्ही किती येते, 128 येणार, बरोबर. 64 दोन्ही किती येते, 128 आणि छेद घ्या 42 राहिला आणि शून्याला 0 घेतलं मी, बरोबर. मग 6च्या पाड्यात 42 कधी येते, आता 6 7 42 येते, बरोबर. 6 7 42 येते, परंतु इथं 64 आहे, 60 नाही आहे. म्हणजे भाग कशाने जाणार आहे, 6 ने भाग जाणार, बरोबर. म्हणजे उत्तर माझं 26 पॉईंट काहीतरी येणार. मग ऑप्शन मध्ये काय आहे 26 पॉईंट, पर्याय क्रमांक हे एक बघा काय आहे, 26.56 रे. मग हेच आपलं बरोबर उत्तर येणार. मग 26.56 पर्याय क्रमांक ए हे प्रश्नाचं बरोबर उत्तर. पूर्ण प्रश्न सोडवायची यात गरज नाही आहे. आपल्याला प्रश्नामध्ये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जरी तुम्ही पोहोचला तरी या प्रश्नामध्ये उत्तर येतं. फक्त काय आहे, तुम्हाला मांडणी करता आली पाहिजे. खरेदी किंमत म्हणजे काय, 8 रुपये आहेत आणि किती वस्तू आहेत ते खाली लिहून घ्यायचं. रुपये जे येणार ते वरती येणार आणि वस्तू जे आहेत ते खाली येणार. शेवटी प्रमाण सूत्र जे आहे नफा, तर ते डायरेक्ट लिहून घेतला आणि सिम्प्लिफिकेशन केला तर तुम्हाला उत्तरापर्यंत डायरेक्ट जाता येते. तर हा झाला तिसरा प्रश्न. आपला चौथा प्रश्न बघा. चौथा प्रश्न काय म्हटलं रे, तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, एकदा तुम्ही सोडवण्याचा तो प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक चौथा काय म्हणते रे, एका विक्रेत्याने 10 रुपयाला 11 चॉकलेटे खरेदी केली. सेमच आहे बघा, खरेदी किंमत काय येणार आहे, रुपये आपण वरती घेतो, 10 रुपयाला 11 खरेदी केली, बरोबर.
आणि दुसरं काय म्हटलं रे, 11 रुपयाला 10 विकले म्हणजे किती रे, विक्री किंमत किती आली माझी, 11 रुपयाला 10 विकले. तर शेकडा आपल्याला नफा किंवा तोटा काढायचा आहे. तर याने काय सांगितलं, शेकडा नफा किंवा तोटा काढा असं म्हटले. ज्यावेळी उत्तर निगेटिव्ह मध्ये येईल त्यावेळी उत्तर हे तोटा असणार आहे, आणि ज्यावेळी उत्तर पॉझिटिव्ह मध्ये येईल त्यावेळी हे नफा असणार आहे. मग बघा परत सेमच वापरायचे रे, नफा किंवा तोटा आपल्याला माहित नाही, बरोबर. आपल्याला नफा किंवा तोटा काढण्यासाठी काय करतो आपण, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. म्हणजे विक्री किंमत किती आहे रे, 11/10 वजा 10/11 छेद 10/11. आता उत्तर जर पॉझिटिव्ह आलं तर आपल्याला नफा होईल, आणि उत्तर जर निगेटिव्ह आलं तर आपल्याला तोटा होईल. तर बघा काय होणार आहे, 11 × 11 किती आलं रे, 121 वजा 100 छेद 110 छेद मोठा छेद काय येणार रे, 10/11. इथंपर्यंत कळालंय सर्वांना. तर बघा काय येणार रे, आता आपण याला डायरेक्ट भागून घेऊया 11ला. 11 × 11 11 10 110, बरोबर. इथं घालवलं तर काय येणार रे, 121 मधनं 100 गेले, राहिले किती रे, 21. 21 छेद हा 10 आहे, छेदात छेद घालवायचं म्हणजे काय येणार रे, 10 × 10. आता गुणिले 100% आहेच, इथं आपल्याला ह्याचा राहिलाय तो लिहून घ्यायचा गुणिले 100, कारण आपल्याला उत्तर पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे. मग काय होणार रे, 2 शून्यला 2 शून्य गेले म्हणजे प्रॉफिट काय होणार आहे आपल्याला, 21%. उत्तर आपलं पॉझिटिव्ह मध्ये आले म्हणून आपल्याला नफा होणार 21%. म्हणजे काय रे, पर्याय क्रमांक 1 म्हणजे ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार. सेमच प्रश्न आहे हा टॉपिक. आता भरपूर पोरांनी मला हा प्रश्न, या टॉपिक वरती प्रश्न टाकलेले होते, म्हणजे हा टॉपिक घ्या जेणेकरून हा प्रश्न आमचा चुकणार नाही. भरपूर पोलीस भरतीच्या पेपरला या टाईपचे क्वेश्चन पडून गेलेत, त्यामुळे हे क्वेश्चन पोलीस भरतीच्या दृष्टीने खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे असले प्रश्न तुम्हाला सोडवणे गरजेचे आहे. त्यामुळे मी हा टॉपिक मध्ये ह्या प्रश्न 2 ते 3 मी जास्त इन्क्लूड केलेले आहेत. तर बघा पुढचा प्रश्न तुम्ही बघायचा आहे. स्क्रीनवर तुम्हाला पुढचा क्वेश्चन दिसत असणार आहे. स्क्रीनवर तुम्हाला पुढचा क्वेश्चन दिसत असणार आहे. तर काय आहे क्वेश्चन, काय म्हटले बघा, एक मोबाईल 4500 रुपयांना विकल्याने 10% तोटा होतो, तर 10% नफा मिळवण्यासाठी तो मोबाईल कितीला विकावे लागेल, बरोबर. आता बघा 4500 काय दिले आपल्याला, विकले आपण, बरोबर. 45 ला विकल्यावर किती किती तोटा झाला आपल्याला, 10% तोटा झाला. 10% तोटा म्हणजे किती रे, 100 मधनं 10 गेले किती झाले रे, 90 आलं, बरोबर. 100 मधनं 10 गेले 90 आलं. परंतु आता आपल्याला काय करायचं रे, 10% प्रॉफिट कमवायचं आहे. म्हणजे किती, 100 वर 10% किती आलं रे, म्हणजे 110 आलं. म्हणजे 110 ला आपल्याला विकायचं आहे, बरोबर. हेच आपल्याला सोडवायचं आहे. तर काय करायचं रे, बघा शून्याला हा शून्य गेला, बरोबर. महिला काय येणार रे, दुसरा पेन घेतो, तर याचा पेन काय येणार रे, 9×1 9, 9×5 45 आणि 2 शून्याला 2 शून्य, बरोबर. हे आलं. तर उत्तर काय येणार रे, 500 गुणिले 11 म्हणजे किती येणार आहे, 11×5 55 आणि 2 शून्याला 2 शून्य म्हणजे 5500 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी ला 55 आहे, तर त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार आहे. तर हे प्रश्न आपण असं सोडू शकतो का रे, हे प्रश्न आपण दुसऱ्या पद्धतीने पण सोडू शकतो. म्हणजे कसं रे, आता समजा 100चं प्रॉफिट आहे आपलं, 100 रुपयाला विकायची एक वस्तू, बरोबर. पहिला त्याला 10% तोटा झाला म्हणजे किती रे, 90 ला विकला त्यानं. नंतर त्याला कितीला विकायचं रे, 10% प्रॉफिट न विकायचा म्हणजे किती रे, 110 ला विकायचं आहे. मग काय करायचं, डायरेक्ट 0 0 3 मध्ये 0 घालवा आणि रेशो काढून घ्यायचा. म्हणजे काय रे, 9 10 11, बरोबर. असं आलं. मग 9 ची व्हॅल्यू आपल्याला दिले किती रे, 85 दिले, बरोबर. मग 9 ची व्हॅल्यू 85 छेद 9 ची व्हॅल्यू, आणि आपल्याला आता विकायचं कितीला आहे रे, 10% प्रॉफिट न म्हणजे किती रे, 10% नफा म्हणजे किती, 11. मग शेवटी बघा हेच समीकरण डायरेक्ट आले, म्हणजे इथे किती आले रे, 500 गुणिले 11 म्हणजे परत आहे तसं समीकरण डायरेक्ट आले. फक्त काय केलंय आपण, याला सिम्प्लिफाय करून घेतलंय. तर डायरेक्ट लिहिलंय आणि याला सिम्प्लिफाय रेशोच्या मदतीने आपण करून घेतलंय. दोन्हीनं उत्तर तेच येणार आहे. तर असं पण तुम्ही हे प्रश्न सोडवू शकताय. तर बघा पुढचा क्वेश्चन तुम्ही बघा, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 6. प्रश्न काय म्हणते रे, 2 घोडे प्रत्येकी 20,000 रुपयांना विकल्यात. म्हणजे किती रे, 2 घोडे विकल्यात त्यांनी, प्रत्येकी 20,000 ला विकल्यात, बरोबर. 2 घोडे प्रत्येकी 20,000 ला विकल्यात. तर एकावर त्याला 20% नफा झालाय, एकाला त्याला 20% नफा झालाय, बरोबर. आणि दुसऱ्याला काय म्हटलं त्यांनी, 20% तोटा झालाय, 20% तोटा झालाय, बरोबर. तर शेकडा नफा किंवा तोटा किती. तर बघा काय म्हटले,
पहिल्याला 20% नफ्याने विकले आणि दुसऱ्याला 20% तोट्याने विकले, तर काय दोन्हीची विक्री किंमत ही 20,000 रुपयेच आहे. दोघांना विक्री किंमत ही 20,000. मग शेकडा याला टोटल मध्ये प्रॉफिट होईल किंवा नफा होईल हे आपल्याला काढायचं आहे. तर काय करायचं रे असल्या वेळी काय करायचं समजा. आता बघा मी तुम्हाला सोप्या एकदा पहिला तुम्हाला कन्सेप्ट सांगतो की नेमकं कसं सोडवायचं, नंतर याच्यावरची शॉर्ट ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे. तर कसं सोडवायचं तुम्हाला, तर काय करायचं, तर बघा एकाला बघा 100 रुपयाची वस्तू आहे समजा, तर एकाला काय म्हटलं रे 20 रुपये फायदा झालाय, म्हणजे 120 ला विकलाय त्यानं. एवढं तर कळालं. म्हणजे ही विक्री किंमत आहे आपली समजा आणि ही आपली खरेदी किंमत आहे समजा, बरोबर. म्हणजे खरेदी किंमत 100 असली तर विकला त्याने 120 ला, बरोबर. दुसऱ्यानं काय म्हटलं त्यानं 20% तोटा झालाय. तोटा झाला म्हणजे किती, आता समजा 100 ला वस्तू होती माझी, बरोबर, ती त्यानं 80 ला विकली, बरोबर. म्हणजे 20% तोटा झाला. इथं पण कळालं सर्वांना. तर आपण काय करूया, सर्व पहिला याचं कटिंग करून घेऊ. म्हणजे शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला, बरोबर. नंतर काय करूया आपण, याला आपण डायरेक्ट पण लिहू शकतो. म्हणजे कसं बघा इकडे बघा, याला 2 ने पण भागवू शकतो आपण. म्हणजे याचा रेशो आपण असं पण लिहू शकतो 5:6 लिहू शकतो का नाही रे, कारण 2 ने भागवलं. तर याचा पण रेशो आपण लिहू शकतो. बघा काय येणार 5:4 येणार, बरोबर. इथंपर्यंत कळाले. परंतु त्यांनी म्हटले काय बघा, दोन्ही घोडे त्यांनी प्रत्येकी 20,000 लाच विकलेत. त्यांनी काय म्हटलंय, दोन्ही घोडे प्रत्येकी 20,000 लाच विकलेत त्यांना. तर काय होणार आहे, यांची दोघांची विक्री किंमत समान पाहिजे. म्हणजे कारण विकलाय त्याने 20,000 लाच आहे, बरोबर. यांची विक्री किंमत समान पाहिजे. मग आपला 6 आणि 4 यांचं लसावी किती येतो रे, तर 12 येतोय. मग याला 12 करा, याला गुणिले 2 करायला लागणार, याला गुणिले 2 केलं म्हणून याला पण गुणिले 2 येणार, ह्याला गुणिले 3 करायला लागणार, कारण याला 12 करायला गुणिले 3 करायला लागणार म्हणून ह्याला पण गुणिले 3 करायला लागणार, बरोबर. म्हणजे आता बघा हा पण 12 झाला, हा पण 12 झाला. म्हणजे इक्वेशन आपलं सॅटिस्फाय झालं. जे क्वेश्चन मी सांगितलं होतं ते सॅटिस्फाय झालं. मग आता बघा, आता काय म्हटले, विक्री किंमत आपली टोटल किती झाली रे, विक्री किंमत किती झाली, 12 आणि 12 किती झाली रे, 24 आली, बरोबर. आणि खरेदी किंमत किती आली रे, 5 2 10 आणि 5 3 15, 10 आणि 15 किती रे, 25 रुपये झाले, बरोबर. 25 झालं, बरोबर. 25 झालं, बरोबर. तर असल्या घेतात हे किमतीची काय गरजच नसते ऍक्च्युअल मध्ये सोडवायचं. डायरेक्ट पर्सेंटेज वरनं तुम्ही सोडू शकता. आता बघा ही माझी काय रे खरेदी किंमत आहे आणि दुसरी काय रे माझी, ही माझी विक्री किंमत आहे. मग बघा गॅप किती आहे रे, 1चा आहे. परंतु बघा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत ही कमी आहे. म्हणजे काय होणार आहे, मला तोटा होणार. कितीचा तोटा झाला रे, 1चा तोटा झाला. 25 वर गुणिले 100, बरोबर. आपल्याला तोटा काढायचा पर्सेंटेज. तोटा काढण्यासाठी काय करणार आहे आपण, गॅप लिहून घेतला आणि ते खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत ही कमी आहे म्हणून तोटा होणार. म्हणून तोटा किती झाला रे, 1चा छेद खरेदी किंमत 100 गुणिले 100 म्हणजे किती आला रे, 25 चौक 100 म्हणजे 4% मला काय होणार रे, तोटा होणार. ह्या प्रश्नामध्ये काय होणार आहे, 4% तोटा होणार. जनरली काय पोलीस भरती करणाऱ्यांमध्ये कसं होतंय की दरवेळी 20% देतात. मग ज्यावेळी समजा एका वेळी एखाद्याला 30% दिलं, एखाद्याला 10% दिलं, तर त्यावेळी ही पद्धत तुम्हाला आली पाहिजे. कारण प्रत्येक वेळी सेम येईल असं सांगता येत नाही. तर हेच घेत आपण शॉर्टकट पद्धतीने पण सोडू शकतोय. तर ते कसं सोडवायचं बघा. आता समजा दोन्हीकडे नफा आणि तोटा समान असेल, नफा आणि तोटा ही समान असेल आणि दोघांना समान किमतीवर जर विकला असेल तर काय करायचं रे, असल्या वेळी दरवेळी तोटाच होतो, हे फिक्स असते. मग तोटा काय लिहायचं रे आपण, फॉर्म्युला शॉर्टकट मध्ये काय लिहू शकतो रे, तोटा बरोबर काय येणार रे माझं, यांचं जे पर्सेंटेज दिलंय त्याचा वर्ग करायचा. म्हणजे काय रे, 20चा वर्ग छेद 100 लिहायचं, बरोबर. यांचं जे असेल ज्यावेळी कन्सेप्ट असेल त्यावेळी फिक्स हा तोटाच होतो, त्यावेळी फिक्स हा तोटाच असतो. तर काय करणार, पर्सेंटेज जे आहे त्याचा वर्ग छेद 100 लिहून घ्यायचं. म्हणजे डायरेक्ट काय येणार याचं उत्तर बघा, 400 भागिले 100 म्हणजे किती आलं रे माझं उत्तर, 4% तोटा आला. ही झाली जी शॉर्ट ट्रिक. परंतु काय करायचं आहे, पर्सेंटेज समान आहे म्हणून चालतंय, परंतु पर्सेंटेज वेगवेगळे दिलं तर त्यावेळी तुम्हाला हीच पद्धत सोयीस्कर ठरणार आहे. त्यामुळे ही पद्धत पण तुम्हाला माहित पाहिजे. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय, तर तुम्ही बघून घ्यायचं शॉर्ट ट्रिक पद्धतीने पण आणि डायरेक्ट बेसिकनं पण. तर बघा हे झाले आपले 7 गणित. 8वं गणित बघा. प्रश्न क्रमांक 8 काय म्हणते रे, प्रश्न क्रमांक 8 काय म्हणते बघा, 20 वस्तूची खरेदी किंमत ही 35 वस्तूच्या विक्री किंमती इतकी आहे. म्हणजे काय म्हणले रे, 20 वस्तूची खरेदी किंमत ही 25 वस्तूच्या विक्री किंमती एवढी आहे, बरोबर. 20 वस्तूची खरेदी किंमत ही 25 वस्तूच्या विक्री किंमती एवढी आहे. मग काय करूया आपण, खरेदी किंमत छेद विक्री किंमत काढून घेऊया. खरेदी छेद विक्री म्हणजे काय येणार आहे,
इकडचा 20 इकडे जाणार म्हणजे काय होणार आहे 25/20. बरोबर, 25/20 आलं. तर काय पुढे येणार याच्यात बघा, आता याला भागाकार घालवा डायरेक्ट, रेशोमध्ये करून घ्या. 5 25, 5 20. बरोबर, 5 25 आलं आणि 5 20 आलं. तर काय येणार आहे बघा, विक्री किंमत माझी किती आहे रे, 4 आहे आणि खरेदी किंमत माझी किती आहे रे, तर 5 आहे. तर काय होणार आहे असल्या वेळी, खरेदी किंमत आपली विक्री किमतीपेक्षा जास्त आहे, तर असल्या वेळी काय होणार आहे, तोटा होणार. काय होणार आहे, तोटा होणार. बरोबर, तोटा कितीचा होणार आहे, 1चा तोटा झाला कितीवर, खरेदी किंमत किती आहे रे माझी 5, 1चा तोटा झाला 5 वर. तर काय उत्तर येणार रे, 1 × 5 × 100. 200 लिहिलं चुकून, इथं 100 म्हणजे काय येणार आहे 20% तोटा होणार. या प्रश्नात काय येणार आहे 20% तोटा येणार. म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. कळालं का तुम्हाला या गणित कसा करायचा आहे. इथं डायरेक्ट जे खरेदी किंमत विक्री किंमत आले, खरेदी किंमतीच्या समोरची खरेदी किंमत असणार, विक्री किंमतीच्या समोरची विक्री किंमत असणार. तर बघा, खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा जास्त असेल तर तोटा होणार आणि खरेदी किंमत ही विक्री किंमतीपेक्षा जर छोटा असेल तर नफा होणार. हे तुम्हाला कन्सेप्ट या रेशोवर डायरेक्ट समजून जाते की नफा झाला की तोटा झालाय. त्यामुळे ही पद्धत एकदम सोयीस्कर पडेल आणि या पद्धतीनं तुम्ही हे गणित लवकरात लवकर पेपरमध्ये सुद्धा सोडवू शकता. डायरेक्ट जसं क्वेश्चन मध्ये दिले त्यानुसार आपल्याला इक्वेशन मांडून घ्यायचं आहे. तर हे बघा 8 क्वेश्चन झाले. आता 9वा क्वेश्चन बघा. 9वा क्वेश्चन काय म्हणते रे, 9वा क्वेश्चन काय म्हणते बघा, एक दुकानदार 1 किलो ऐवजी 900 ग्रॅम वापरून वस्तू खरेदी किमतीलाच विकतो तर शेकडा नफा किती असं म्हटले. म्हणजे त्याने खरेदी केले आणि त्याच वेळेला विकतो, परंतु काय म्हणतो रे तो 1000, एकामध्ये किती असते रे 1000 ग्रॅम असते 1 किलो मध्ये. बरोबर, 1 किलो मध्ये किती असते रे 1000 ग्रॅम असते, परंतु ते देतोय किती रे 900 ग्रॅम देतोय. बरोबर, 1 किलोला 1000 ग्रॅम असते आणि तो 900 ग्रॅम विकतोय ऍक्च्युअल मध्ये. बरोबर, मग समजा त्याने 1000 ग्रॅम खरेदी केला 20 रुपयाला, परंतु तो आता 900 ग्रॅमच विकत आहे 20 रुपयाला. तो काय म्हणतोय की ते मी ज्या खरेदीला केलंय त्यातच तो विकतोय. बरोबर, 20 रुपयाला विकतोय. तर काय होणार आहे, त्याला प्रॉफिट किती होणार बघा. प्रॉफिट कसं करणार आहे, आपण देतोय किती त्याला, टोटल आपण द्यायला लागलो त्याला 900, म्हणजे आपण जे द्यायला लागलो ते 900 लिहायचं छेदात, वरती अपूर्ण टोटल फायदा किती झाला रे, यांच्यातला गॅप किती आहे रे 900 आणि 1000 मध्ये, तर 100चा गॅप आहे गुणिले 100. म्हणजे किती येणार आहे उत्तर, हे 2 शून्यला हे 2 शून्य गेले म्हणजे उत्तर काय येणार आहे 9 11/9 हे उत्तर येते 11/9. बरोबर, हे याचं उत्तर येणार. तर पर्यायामध्ये काय दिले रे, पर्यायामध्ये 11.11 असं दिले, मग तेच पर्यायाचं उत्तर आहे. म्हणजे यालाच आपण 11.11 असं सुद्धा लिहू शकतो. हे त्याचं उत्तर येणार. म्हणजे पर्याय क्रमांक काय होणार आहे बी ह्याचं बरोबर उत्तर येईल. तर काय म्हटलं रे, त्याने विकला किती 900ला, 900 ग्रॅम तो देतोय 1000 ग्रॅम म्हणून त्याला 100चा प्रॉफिट झाला. कळालं का तुम्हाला, किती विकला त्याने 900, जे 900 ते विकायला लागला ते खाली लिहायचं, टोटल 900 ते किती मारा लागला रे वजन 100 ग्रॅम म्हणून ते आलं वरती गुणिले 100. असं हे गणित आपल्याला सोडवायचं आहे. तर पुढचं गणित बघा. हे सर्व गणित पोलीस भरतीच्या दृष्टीने आता सध्या येणाऱ्या 10 ते 15 दिवसात जे पेपर होणार आहेत, सध्या 10 ते 15 दिवसात जे पेपर होणार आहेत त्यासाठी हे प्रश्न खूपच महत्वाचे आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही बघून जावा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये नफा तोटा टॉपिक मधला प्रश्न चुकणार नाही, तुमचा मार्क कुठं वाया जाणार नाही. तर बघा आता पुढचा प्रश्न काय म्हटले बघा, एका माणसाने 450 रुपयाची वस्तू 540 ला विकली. म्हणजे काय म्हणले रे, 450 ची वस्तू त्याने विकल्या कितीला रे 540 ला विकल्या. बरोबर, 450 ची वस्तू 540 ला विकल्या, 450 ची वस्तू 540 ला विकल्या, तर शेकडा नफा किती झाला बघा. 450 ला वस्तू आहे म्हणजे ही माझी काय रे खरेदी किंमत आहे, विकल्या कितीला त्याने 540 ला विकल्या, ही माझी विक्री किंमत आहे. बरोबर, ही खरेदी किंमत आहे, ही माझी विक्री किंमत आहे. तर काय येणार रे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत किती आली रे 540 मध्ये 450 गेला 90 छेद आपण नफा किंवा तोटा कशावर मोजतोय रे खरेदी किंमतीवर, गुणले काय येणार रे 100 येणार. बरोबर, महिला भाग घालावा, 9 1 9, 9 5 45, 5 1 5, 5 गुणिले 20 100. म्हणजे किती आलं रे माझं उत्तर 20%. 20% माझं बरोबर उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येणार. बरोबर, तर बघा पुढचा प्रश्न बघा. हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे, हा सर्वांनाच येत असणार आहे हा प्रश्न, परंतु हा टाइप मध्ये एखादा पडतो म्हणून मी हा प्रश्न फक्त इन्क्लूड केलेला आहे. तर बघा पुढचा प्रश्न बघा, एक खुर्ची 660 रुपयाला विकल्याने 10% नफा होतो. म्हणजे काय म्हटलं रे
660ला विकला तर त्याला किती नफा झाला रे? 10% नफा झालाय त्याला, बरोबर. 660ला विकल्यामुळे 10% नफा झालाय. तर आपल्याला काढायचं काय रे? खुर्चीची खरेदी किंमत काढायची आहे, बरोबर. 660ला विकल्यामुळे 10% नफा झालाय म्हणजे किती रे? 660 कुणाची व्हॅल्यू रे माझी? 660 10% नफा म्हणजे 100 वर 10% किती येते रे? 110 येते, बरोबर. तर आपल्याला खुर्चीची खरेदी किंमत म्हणजे काय रे? 100ची व्हॅल्यू काढायचं आहे. एवढंच काढायचं आपल्याला गणितात. तर काय शून्याला शून्य गेला, 11 1 11, 11 संग 600, 11 संग 66 म्हणजे किती येणार? 6 गुणिले 100 किती आलं रे? तर उत्तर येणार 600 रुपये. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हे असं आपण डायरेक्ट करू शकतो. किंवा आपण काय करू शकतो याच्यात? आता यात आपण रेशो पण वापरू शकतो. परंतु रेशोनं तुम्हाला आता रेशो कसं तुम्हाला समजून घ्यायचं तर बघा काय करायचं. एक वस्तू 10% नफा म्हणजे 100ची वस्तू मला विकायची कितीला रे? 110ला विकायची. मग रेशो काढा किती आला रे? 10चा 11, बरोबर. तर काय होणार? हिची किंमत किती आहे माझी? ही 11ची किंमत आहे माझी, म्हणजे ही खरेदी किंमत आहे माझी. 660 ही 11ची किंमत आहे. तर आपल्याला खरेदी किंमत काढायची म्हणजे 10ची किंमत काढायची आहे. तर याचं उत्तर काय येणार रे? ह्याचं पण उत्तर तसंच येणार. 11 संग 66, 60 गुणिले 10 बरोबर काय येणार रे? 600 रुपये. म्हणजे यानं पण उत्तर तुम्ही रेशो पद्धतीनं सुद्धा डायरेक्ट उत्तर काढू शकता. दोन्हीनं पण उत्तर तुमचं तेच येणार आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन बघा. तुमचा वेळ न वाया घालवता मी प्रश्न सर्व फटाफट घेत आहे, कारण पेपरची तारीख एकदम जवळ येणार आहे. 10 ते 15 दिवसात तुमचा पेपर होणार आहे, त्यामुळे मी फटाफट गणित घेत आहे. तर बघा पुढे काय म्हटलंय, परत तसा प्रश्न. 4 रुपयाला 5 या दराने काही वस्तू खरेदी करून, म्हणजे काय रे? रुपये आपण कसं लिहितो रे? खरेदी किंमत लिहायला रुपये आपण वरती लिहितो. 4 रुपयाला 5 खरेदी केला त्यानं, बरोबर. आणि काय म्हटलंय? 5 रुपयाला 4 विकलाय. विक्री किंमत किती आहे तिची? 5 रुपयाला त्यानं 4 विकलाय. तर शेकडा त्याला काय काढायचं रे? नफा काढायचा आहे, बरोबर. शेकडा काय? नफा काढायचा आहे. मग आपण नफा काढण्यासाठी काय करतो रे? विक्री किंमत 5/4 वजा खरेदी किंमत म्हणजे 4/5 छेद काय करतो रे आपण? खरेदी किंमत, बरोबर. गुणिले काय येणार रे? पर्सेंटेज काढण्यासाठी गुणिले 100. हे सर्वांनाच माहित आहे, ह्याचं फिक्स येणार असं. मग काय येणार रे? 5 25 वजा किती येणार रे? 20 छेद काय येणार रे? 4 छेद काय येणार रे? 4×5 20 एकूण छेद काय येणार रे? 4/5. इथंपर्यंत सर्वांना कळाले. मग इथं पुढे काय करायचं रे आपल्याला? तर बघा 5 1 5 5 चौक 20 आलं, बरोबर. 5 1 5 5 चौक 20 आलं. तर पुढे काय येणार? 25 मधनं 20 गेले, राहिले किती रे? 5 छेद काय येणार रे? हा छेदाचा छेद खाली जाणार, अंशातला छेद आहे तो खाली जाणार म्हणजे काय येणार? 4 गुणिले 4, बरोबर. 4 गुणिले 4 होणार. आणि या पर्सेंटेज मध्ये काढायचं आपलं 100 इकडे आहेच, बरोबर. इथंपर्यंत सर्वांना कळाले. तर काय करायचं बघा, हा 4 भाग घालवायला किंवा नको घालू तर काय करायचं? याला आहे तसं लिहून घ्या, 500/16 लिहून घ्या, बरोबर. 500/16 म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं बघा. आपल्याला अप्रॉक्सिमेट उत्तर काढायचं. तर काय येणार बघा? 16 त्रिक 48, 16 त्रिक 48, बरोबर. 16 त्रिक 48 झालं. 48 झालं, राहिले किती रे? 2 राहिले. 2चं वरचं शून्य घेतला म्हणजे 16 1 16 म्हणजे 31 पॉईंट उत्तर माझं काय तर येणार. तर 31 पॉईंट कुठलं उत्तर आहे का रे यात? तर 31 पॉईंट उत्तर यात नाही आहे, म्हणजे आपलं काय तर उत्तर यात चुकलेलं आहे. तर काय करायचं? तर आपण एकदा परत एकदा चेक करून घेऊया. म्हणजे काय केलंय इथं? काय दिलंय बघा, 4 रुपयाला 5 या दराने काही वस्तू खरेदी केल्या, बरोबर. 4 रुपयाला 5 वस्तू खरेदी केल्या. विक्री किंमत काय म्हटलं रे? 5 रुपयाला 4 याने विकला, 5 रुपयाला 4 याने विकला, बरोबर. तर काय केलं आपण? विक्री किंमत 5/4 4/5 केलं, बरोबर. मग 5 25 वजा 16. इथं बघा आपलं उत्तर चुकले. इथं 25 वजा आपण 20 केले, तर इथं आपल्याला काय करायला लागणार रे? त्यामुळे आपलं पूर्ण उत्तर चुकले. तर काय करायला लागणार? इथं काय करणार? 25 वजा 16 होणार, कारण इथं गुणाकार 4 गुणिले 4 आपण चुकून 20 लिहिलं होतं इथं, त्यामुळे आपलं पूर्ण उत्तर चुकलं. तर भागाकार 5 गुणिले 20 हा गेला डायरेक्टच. मग 25 मधनं 16 गेले, राहिले किती रे? 9. मग 9/4 गुणिले 4 म्हणजे किती येणार रे? 16 आलं खाली, बरोबर. 4 गुणिले 4 येणार 16, गुणिले काय येणार रे? 100 येणार. तर काय येणार रे? 900 छेद 16 येणार, बरोबर. मग आता आपल्याला डायरेक्ट भागायचं आहे. 16 1 16, 16 किती रे? 80 येते आणि 16 × 96, 16 80 येणार, बरोबर. राहिले किती रे? 80 गेले. 900 मधनं 90 मधनं 80 गेले, किती राहिले? 10, बरोबर. एक शून्य खाली घेतल्यामुळे काय होणार रे? हा शून्य डायरेक्ट खाली घेतला म्हणजे किती झालं रे? 100 झाला, बरोबर. 16 × 96 येते, म्हणजे उत्तर माझं 56 पॉईंट काहीतरी येणार. हे फिक्स आहे. उत्तर 56 पॉईंट म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे माझं? सी हे पर्यायाचं उत्तर येणार. बघा आपला एक आकडा चुकल्यामुळे पूर्ण गणितात कशी चूक होते. त्यामुळे आकडा लिहिताना आपल्याला काळजी घ्यायची की आकडा आपण व्यवस्थित लिहिला पाहिजे, नाहीतर आपलं गणित शेवटला आन्सर चुकणार. आणि असं शेवटला आन्सर पेपरात चुकलं तर आपल्याला
पेपर सोडवताना असं वाटतं की आपल्याला काहीतरी गणितमध्ये चुकायला आले किंवा आकडे काहीतरी चुकी झाले, तर आपण एकदा पुन्हा एकदा चेक करून घेतलं तरी आपल्याला कळून जाते की आपलीच एक स्टेप चुकल्यामुळे आपलं उत्तर चुकलं होतं. त्यामुळे आपण एकदा परत एकदा चेक करून घेतलं, त्यामुळे उत्तर पेपरात तुम्ही असंच करा की जेणेकरून हा असा प्रश्न जर तुम्ही सोडवताना चुकला तर काय करा, तो प्रश्न गोल करा आणि नंतर सोडवण्याचा प्रयत्न करा. बाकी प्रश्न सोडून घ्या आणि परत एकदा तुम्ही सोडवला तर तुम्हाला ते प्रश्न सुटून जाईल. तर बघा पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12 तुम्हाला बघायचा आहे. हा एक वेगळा टाईप आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 12 काय म्हणतोय, ए ने एक वस्तू 10% नफ्याने बी ला विकली. बघा ए ने एक वस्तू बी ला विकली. कितीला विकली रे? 10% नफ्याने. म्हणजे 100 ची वस्तू त्याने कितीला विकली रे? 110 ला विकली. बरोबर, 100 ची वस्तू त्याने 110 ला विकली. तर काय म्हटले बघ, ब ने तीच वस्तू 10% तोट्याने क ला 990 रुपयाला विकली. 10% तोट्याने, ही झाली बी ची किंमत टोटल. ही टोटल बी ची किंमत झाली. बी ने 10% तोट्याने म्हणजे की 100 ची वस्तू त्याने कितीला विकली रे? 90 ला विकली. बरोबर, आणि याची किंमत किती आहे रे? 990 रुपये. बरोबर, असं त्यांनी दिले. तर काय सांगितलं, अ ची खरेदी किंमत काढा असं म्हटले. पण डायरेक्ट कटिंग करत राहायचं. बघा हा शून्यला हा शून्य गेला, या शून्यला हा शून्य गेला. बरोबर, इथपर्यंत तुम्हाला सुटले. मग राहिले काय बघा, ए गुणले बघा 11 गुणिले 9 हाय तसं लिहून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला गणित सुटते. आणि डायरेक्ट कुठेतरी कटिंग वगैरे होत असते, त्यामुळे कसं गुणाकार करून परत भागाकार करण्याची काय गरजच नाही आहे. मग बघा काय करायचं, 990 आहे तसं आलं. बरोबर, माता याला 9 ने डायरेक्ट भाग घालवा. 9 ने घालवलं काय होतं रे? 9 एके 9, 9 एके 9, 9 एके 9. बरोबर, आणि हा शून्याला शून्य. बरोबर, इथपर्यंत काय आले सर्वांना? परत बघा 11 ला 11 गेला, मग किती रे? 10 आले. म्हणजे उत्तर किती आलं रे? ए ने कितीला खरेदी केली ती? 10 गुणिले 100 म्हणजे किती आलं रे? 1000 रुपये. 1000 रुपये या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजे काय रे? पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. हे प्रश्न तुम्ही डायरेक्ट असं सोडवू शकता. एका स्टेप मध्ये बघा, एका स्टेप मध्ये मी पूर्ण मांडणी करून घेतलो आणि त्या मांडणीतच आपण डायरेक्ट सोडून घेतलं. तर प्रत्येक पेपरात पण तुम्हाला असं सोडवायचं जेणेकरून पहिला नाही तर काय करणार, ए वरनं काढलं, बी ची किंमत काढली, मग सी ची किंमत काढली, तर यात खूपच वेळ जातो. एका स्टेप मध्ये आपण या प्रश्नाचं उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे ही सर्वात सोयीस्कर पद्धत आहे. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने पेपरात सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा प्रश्न पण चुकणार नाही आणि कमी वेळेत पण तो तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. तर बघा पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न म्हणजे काय आहे, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहित पाहिजे. म्हणजे काय म्हटले, प्रश्न बघा तुम्हाला स्क्रीन दिसेल. प्रश्न म्हणजे काय असते बघा, विक्री किंमत काय असते रे आपली? विक्री किंमत म्हणजे काय असते रे आपली? खरेदी किंमत प्लस नफा किंवा तोटा असतो. बरोबर, विक्री किंमत म्हणजे काय असते रे आपले? खरेदी किंमत प्लस नफा किंवा तोटा असतो आपला. बरोबर, तर काय येणार रे? 33 मीटर कापड विकल्यावर 10 मीटर कापडाच्या विक्री किमती इतका नफा होतो असं म्हटलंय. बरोबर, म्हणजे 33 कापड त्याने विकलाय आणि आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे आणि आपल्याला नफा किती झाला रे? नफा किती झाला त्यांनी म्हटलं 11 मीटर एवढा नफा झाला 33 मीटर विकल्यावर. तर माझी खरेदी किंमत काय येणार रे? खरेदी किंमत बरोबर काय येणार? हा 11 इकडे येणार म्हणजे 33 मधून 11 गेले किती राहिले रे? 22. बरोबर, मग आपल्याला काय म्हटलं रे यांनी? प्रॉफिट पर्सेंटेज काढा म्हणून सांगितले. प्रॉफिट कसं काढणार आहे आपण? प्रॉफिट किंवा नफा किंवा तोटा आपण कशावर काढतो? नेहमी खरेदी किंमत काढतो. मग खरेदी किंमत आपल्या आली किती रे? 22 छेदात लिहून घेतलं. नफा किती झाला रे? 11, कारण त्यांनी प्रश्नामध्ये दिले नफा झाले. तोटा झाला असता तर आपण मायनस मध्ये दिला असतो, कारण नफा झाला म्हणून आपण प्लस मध्ये लिहिलो. इथं प्लस मायनस येते, प्लस मायनस नफा तोटा. बरोबर, तोटा असता तर आपण मायनस मध्ये लिहिला असतो. मग काय येणार रे? 22 आला आपली खरेदी किंमत आणि तोटा फायदा किती झाला आपल्याला? 11, म्हणून 11 ला वरती गुणिले 100 पर्सेंटेज मध्ये काढायचं म्हणून. मग 11 की 11, 11 दोन्ही 22 म्हणजे उत्तर किती आलं रे? 2 ने भाग गेले 100 ला, उत्तर किती आलं रे आपलं? 50%. म्हणजेच काय येणार आहे? पर्याय क्रमांक बी 50% या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. हा प्रश्न फक्त हा बेसिक फॉर्म्युल्यावर आहे. बेसिक फॉर्म्युला म्हणजे काय? विक्री किंमत म्हणजे काय असते रे? खरेदी किंमत प्लस नफा असतं किंवा खरेदी किंमत वजा तोटा असतं. एवढाच यामध्ये फरक आहे, बाकी काहीच नाही. फक्त आपल्याला व्हॅल्यू यामध्ये पुट करायचे आहेत आणि डायरेक्ट आपण या उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. तर बघा पुढचा प्रश्न बघा. या टाईपचा प्रश्न सुद्धा तुम्हाला पोलीस भरतीच्या पेपराला भरपूर वेळा पडलेले आहेत. तर कोणी चॅनलला आपले नवीन आले असते तर ते चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला असेच अजून व्हिडिओ शिकायला मिळतील. तर बघा पुढचं काय म्हटलं बघा, एक वस्तू 5% नफ्याऐवजी 5% तोट्याने विकली तेव्हा 50 रुपये कमी मिळाले. म्हणजे काय म्हटले? 5% नफा म्हणजे समजा आपण वस्तू 100 रुपयाला खरेदी केल्या. बरोबर, आपण वस्तू 100 रुपयाला खरेदी केल्या
5% नफा. 5% नफा म्हणजे किती येणार आहे? 105 ला विकल्या, बरोबर. 5% नफा. 5% नफ्याऐवजी आपण काय म्हटलं, 5% तोट्याने विकले म्हणजे 100 वर 5% तोटा काय येणार आहे? 95 येणार, बरोबर. 5% तोट्याने विकली त्यामुळे काय म्हटलं त्यानं, नफ्याने ऐवजी तोट्याने विकली त्यामुळे त्याला किती 50 रुपये कमी मिळाले. म्हणजे यांच्यातला गॅपच 50% आहे, 50 रुपये आहे. एवढं तर तुम्हाला कळलं असेल. यांच्यातला गॅपच 50 रुपये आहे, बरोबर. तर काय म्हटलं तरी खरेदी किंमत काढा म्हटले. खरेदी किंमत आपली किती आहे? 100 आहे. म्हणजे आपल्याला 100ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे काय दिले आपल्याला? 105 मधनं 95 गेले म्हणजे किती? 105 वजा 95 ची व्हॅल्यू आपल्याला दिली किती? त्याने 50 रुपये दिले, बरोबर. एवढं तर दिले. मग काय आलं रे? 105 मधून 95 गेले किती आलं रे? 10. 10 ची व्हॅल्यू आपल्याला 50 रुपये दिले, बरोबर. म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती आली रे माझी? 5 रुपये आली. 1 ची व्हॅल्यू माझी 5 रुपये आली. खरेदी किंमत आपल्याला किती आहे रे? खरेदी किंमत आपल्याला दिली 100 रुपये. 100 ची व्हॅल्यू किती येणार रे? 5 गुणिले 100 म्हणजे उत्तर किती आलं रे? 500 रुपये. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 500 रुपये. या प्रश्नाचं बरोबर उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे? बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर हे झाले आपले 14 प्रश्न. आजचा आपल्या व्हिडिओचा आपण आता शेवटचा प्रश्न घेणार आहोत. तर बघून घ्यायचा सर्वांनी शेवटचा प्रश्न. व्हिडिओ मी एकदम छोटा बनवत आहे जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत चांगलं कंटेंट मिळून जाईल म्हणून. तर बघा शेवटचा प्रश्न काय म्हटले बघा. एका वस्तूची छापील किंमत 800 रुपये आहे, त्यावर 10% सूट देऊनही 20% नफा होतो, तर खरेदी किंमत काढा. म्हणजे काय म्हटले बघा, छापील किंमत दिली तरी, बरोबर. छापील किमतीवर तर काय म्हटले? छापील किंमत 800 रुपये असं त्यांनी म्हटलेलं आहे. 800 रुपयावर 800 रुपयावर त्यांनी काय म्हटलेलं आहे? 10% सूट दिल्या. 10% सूट दिल्या म्हणजे किती दिला रे? ही वस्तू 90% ला विकल्या त्यानं, बरोबर. 10% सूट दिल्या, ही वस्तू 90% ला विकली. तर आपलं काय म्हटलं? हे देऊनही त्याला खरेदी किमतीवर 20% नफा होतोय. म्हणजे हीच किंमत जी आहे माझी, ही 10% सूट देऊन हीच माझी किंमत बरोबर काय असणार आहे? खरेदी किमतीच्या 120/100 असणार. म्हणजे खरेदी किमतीला 20% नफा झाला, हीच किंमत माझी. तर आपल्याला खरेदी किंमत काढायचं. तर काय नाही, फक्त आपल्याला कटिंग करायचं बघा. हे 2 गेले, या 2 ला 2 गेले, बरोबर. ह्या शून्याला हा 0 गेला, असं सुद्धा घालू शकता तुम्ही. हे बघा 4 दुनी 8, 4 त्रिकम 12 आलं, बरोबर. परत इथं काय येणार आहे? 3 एके 3, 3 त्रिक 9 आलं, बरोबर. 3 एके 3, 3 त्रिक 9 आलं. तर आता राहिले काय रे? खरेदी किंमत म्हणजे काय राहिली बघा. इथं काय राहिले रे? 2 गुणिले 3 आणि इकडचा 100 आला, इकडं गुणिले 100 म्हणजे उत्तर किती आलं? 2 गुणिले 3 6, 6 गुणिले 100 600. 600 रुपये ही तुमची खरेदी किंमत येईल. 600 रुपये ही तुमची खरेदी किंमत म्हणजे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर हा झाले आपले पोलीस भरतीचे जे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत ते प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि हा व्हिडिओचा जर तुम्हाला खरोखर फायदा होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि चॅनलला शेअर सुद्धा करा. धन्यवाद.